म्हटल्याप्रमाणे मी रोहोट या गावात आलो आहे कुरळावरून आणि माझे मम्मी पप्पा मामा माझ्यासोबत आहेत. आम्ही आता फिरतो आहे रोहोटच्या काही गल्ली बोळामध्ये आणि मला माहिती आहे मला तिथून 20 तरी सबस्क्रायबर घेऊन जायचं. सो मी त्या हिशोबाने व्लॉगिंग करणार आहे. इथे वाह भाई वाह. आता माईक विसरलोय त्यामुळे मला काय करावं लागणार आहे तर जोराने बोलावं लागणार आहे. आणि मागे आता तुम्ही बघत होतात ना ती तयारी चालू होती या गोष्टीची की यात्रेमध्ये ना वेगवेगळी सोंगं काढली जातात आणि म्हणजे वेगवेगळ्या आळ्यांमधून वेगवेगळ्या प्रकारची थीम घेऊन लोक म्हणजे इथली यात्रेमध्ये सहभागी होतात आणि हे मला कळलं आहे. तर मला अजून एक्साइटमेंट आहे की वेगवेगळ्या थीम म्हणजे नक्की कशा असणार आहेत. आता कोणी गरबा किंवा कोणी दहीहंडी असे सण घेऊन वेगवेगळी थीम आहे की काही कॉस्ट्यूम रिलेटेड वेगवेगळी थीम आहे हे बघायचं आहे. आणि आता मला माहीत नाही मी सकाळी 5 वाजेपर्यंत पण थांबायला तयार आहे कारण माझे नवीन व्लॉग बनत आहेत आणि हे जे आज इथे सगळे दिसत आहेत ना हे वेगवेगळे नटून थटून आलेले हेच माझे नवीन सबस्क्रायबर असणार आहे. सो आपण लवकरात लवकर भेटूया रोहोटच्या या यात्रेत. लयच अंधार आहे नाही का. चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते. हां केदारेश्वराची यात्रा. केदारेश्वराची यात्रा. त्या यात्रेमध्ये सकाळपासून हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याच्यानंतर मग यात्रेचं नियोजन होतं. एक काठी उभी केली जाते. त्याच्यानंतर भजन मंडळाचं भजन होतं आणि याच्या वेळेला संध्याकाळी 6 वाजता पाटलाच्या घरून देव वाजत गाजत पुरा संपूर्ण रोहोट ग्रामस्थ हे देवळामध्ये देव घेऊन येतात. त्याच्यानंतर ग्रामस्थ मंडळ रोहोट यांचं भजन होतं. त्याच्यानंतर 12 वाजता केदारेश्वराची आरती होते. आरती झाल्यानंतर एक छबिना देवाचा छबिना रिगावन निघालं जातं. म्हणजे एक रिंगण पूर्ण करणार गावाला. एक रिंगण पूर्ण होतं. त्याच्यामध्ये रोहोट गावचं वैशिष्ट्य म्हणजे छबिना हा असा प्रत्येक 5 भावक्या आहेत. त्यावर्षी 7 भावक्या तयार झालेत आणि त्यांनी 7 भावक्यांनी 7 छबिना म्हणजे त्यामध्ये सामाजिक संदेश देणारे चलचित्र असतात. असे वेगवेगळ्या प्रकार. पण आपल्या गावच्या भाषेत त्याला काय म्हणतात? छबिना. नाही जे तुम्ही सामाजिक संदेश देणार सोंग काढतात. ओके ओके ओके. नाही तुमचं चालू ठेवा. हे सगळे तयारी करतायत यात्रेमध्ये ज्या प्रकारचं सोंग काढणार आहेत. नमस्कार. अरे अरे हा हेच पाहिजे होतं. दिसतोय मारवाडी आणि बोलतोय मराठी असं कशाला आहे. सॉरी. येस. सो चांगली तयारी चालू आहे. ऑल द बेस्ट तुम्हा सगळ्यांना. ऑल द बेस्ट. चांगलं तुमचं सोंग दिसू दे. तुमचं जो काही म्हणजे जी काही थीम आहे ती मस्त दिसू दे. सो हाय गाईज, मी आता ह्या सगळ्या मुलांना भेटलो. ही कुठली आळी आहे? हे आळी कुठली आहे? आमची तरुण आळी आहे. तरुण आळी. ओके. आमचं हे सोंग तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आमच्या छबिन्यामध्ये सामील व्हावं लागेल. छबिन्यामध्ये वेगवेगळ्या आळ्या आहेत ज्या इकडे म्हणजे 7 आवड आहेत. 7 आळ्या आहेत बरोबर. 7 आळ्या आहेत ना. देऊळ आळी, तरुण आळी, चौथाई, वरचा आवाड, मारुती आळी आणि खायलघर आणि बौद्ध वस्ती अशा 7 आवड आहेत ना. हे 7ही आवड मिळून अशी वेगवेगळी सोंग करणार. जसं आता तुम्ही बघितलं तिकडे तयारी चालू होती. त्यांची जी काही थीम आहे ती काय मी आता एक्सप्लोर नाही करणार. मला कळली आहे थोडीशी.
पण मी अशी मुद्दाम एक्सप्लोर नाही करणार. ते जिथे करतील किंवा जे काही त्यांचं सादरीकरण असेल त्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की कशा प्रकारचं ते सादर करणार आहेत. आणि आता मी फक्त एकाच आवाडातलं बघू शकलो आहे. सो असं वेगवेगळ्या आवाडामध्ये ऑलरेडी तयारी चालू आहे. तर नक्कीच रोहटच्या यात्रेत, केदारेश्वराच्या यात्रेत तुम्हाला काहीतरी चांगलं पाहायला मिळणार आहे. भेटूयात आपण पुढे. कारण लाईट फार कमी आहे, पण तुम्ही आत्ता मी ज्या तरुणाळीचं बोललो ना, तो त्यांचा ट्रॅक्टर तयार होतोय. ह्या ट्रॅक्टरवर ते सादरीकरण करणार. हा ट्रॅक्टरचा ते स्टेज म्हणून वापर करतील, बरोबर ना. आणि हा तरुणाळीचा. आणि अगदीच असं जर मागे तुम्हाला अंधारात आहे पण थोडंसं झूम करून दाखवतो. इथे जी तयारी दिसते ना, इथे ऑलरेडी एका अळीचं चौथाई अळीचं हे तयारी झालेली आहे. आणि त्यांनी कोकणातल्या शिमग्या या थीमवर केली आहे असं कळलंय फक्त. पण आपण प्रत्यक्षात सगळ्या अळ्यांना एकत्र जेव्हा येतील ना तेव्हा बघूयात. साधारणतः सगळे आता आरती करतायत केदारेश्वराची. आणि तुम्ही बघू शकता सगळे इथे आरतीसाठी उपस्थित आहेत. सगळे गावकरी, सगळे भाविक. आणि अगदी घाटायची यात्रा असू द्या किंवा वेगवेगळ्या गावच्या यात्रा असू द्या, इकडच्या लोक अगदी अशीच हजेरी लावतात. वेगवेगळी गावं अशीच काठी पालख्या घेऊन येतात.
शकता आता कुठल्या प्रकारे ह्या पालख्या निघालेल्या आहेत। सगळ्यात पहिली जी पालखी आहे ती लुमणेखोलची पालखी आहे ही वाली। त्यानंतर दुसरी पालखी आहे ती पाटेघरची पालखी आहे आणि जसं तुम्ही आमच्या भागातल्या कुठल्याही यात्रा असतील तर त्या यात्रेमध्ये तुम्हाला जे मेन पाहायला मिळते ती ही काठी। अशा काठ्या प्रत्येकच गावाकडून आलेल्या असतात। प्रत्येक खूप सुंदर अशी काठी पालखी तयार केलेली आहे। काठी पालख्या आधी पुढे जातील। तिन्ही काठ्या पुढे जातील मग पालख्या जातील पुढे। आणि बोलल्याप्रमाणे 7 आळीच्या 7 आवाड्यांचे जे सोंग काढलेले असतील ते आपल्याला पाहायला मिळतील लवकरच। माईक नसल्यामुळे ओरडून सांगतोय, हे माझ्या गावातले। या गावात काय करताय तुम्ही? अभिश्री कुठे आहे? मग बोलल्याप्रमाणे दुसरी काठी पालखी जी पालखी आहे ही पाटेघरची आहे। पालखी केदारेश्वर रोड आता आपण केदारेश्वराच्या देवळात आहोत रोहटमध्ये। आता केदारेश्वराची पालखी निघून रिगावनासाठी छबिना ज्याला म्हणतात त्यासाठी गेली आहे। आणि हे केदारेश्वराचं रोहटमधलं मंदिर आहे जिथली आज जत्रा आहे। सो तुम्ही बघू शकता, मी मंदिरात तुम्हाला प्रत्यक्ष देवाचं दर्शन देऊ शकतोय ब्लॉगच्या माध्यमातून।
तर माझे ब्लॉग नक्की पाहत जा. मी तुम्हाला असंच वेगवेगळ्या ठिकाणी नेत जाईन. बघा आता जास्त आवाज नाही आहे, सो मी प्रयत्न करेन सांगण्याचा की मी आत्ता नेमकं काय करतो आहे. तर आत्ता रिगावन म्हणजे छबिना निघाला आहे आणि ज्या 3 पालख्या आहेत त्या तुम्हाला आता तुम्ही बघितलं की निघाल्यात. त्या पूर्ण गावामध्ये दर्शन घेतील सगळे लोक आणि मग पुन्हा त्या पालख्या इकडे येतील मंदिरात. तर या सगळ्याला माझ्या मते निदान 1 ते 1.5 तास जाईल. आणि ह्या 1-1.5 तासामध्ये आहे ना गावामध्ये जसं मगाशी सांगितलं ते 7 आवाड आहेत किंवा 7 आळ्या आहेत. ज्या 7 आळ्या वेगवेगळ्या प्रकारची सोंगं काढतात, तर ते आपल्याला बघायला मिळेल. आता मी तिकडे बघायला चाललो की तिकडे कशी तयारी चालू आहे आणि पहिले माझे आई बाबा काय करतात हे बघायला चाललो आहे. तोपर्यंत आलोच. बाय. कासाणी गावचे गावकरी इथे लेझिम डाव त्यांचा सादर करतायत केदारेश्वराच्या पुढ्यात आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा लेझिम डाव ते सादर करतायत. पहिले जाऊन यायचं ना मग नाव नाही ठेवत. जो लेझिम डाव आहे हा पाटेघर गावचा आहे, तुम्ही बघू शकता. ते पण त्यांच्या पद्धतीने त्यांच्या गावचा लेझिम डाव इथे सादर करतायत. मी आज जातो फक्त.
इकडे बऱ्याच गावांमध्ये लेझिम न म्हणजे हातात लेझिम न घेता लेझिम डाव खेळला जातो. त्यातलाच हा प्रकार आमच्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा अशाच प्रकारे लेझिम खेळल्या जातात. थोडी पद्धत वेगळी आहे. आपल्यावर कायमच त्या केदारेश्वराचा आशीर्वाद राहणार आहे. त्याच्यावर आपलं कायमच त्याच्यावर आपली कृपा राहणार आहे. आणि खरोखरच खूप छान वाटतंय. खूप प्रसन्न वातावरण झालंय आपल्या रोडगावचं. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हे छान एन्जॉय करा, खूप मजा करा आणि आपली ही यात्रा छान सुखळ संपन्न करा. पुन्हा एकदा ज्योतिबाचा नावाना चांगले. धन्यवाद सिद्धी. अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचलन पण तुझं असतं आणि या ठिकाणी दोन शब्द तुझे मोलाचे प्रेमाचे गावाबद्दलचं जे प्रेम तुझं आहे, आपुलकी आहे, त्याबद्दल तुझं पण या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो. ग्रामसंमंडळ रोड आपले खूप खूप आभार मानतोय. गजर माऊलींचा उत्सव देऊळ आळीकरांचा, गजर माऊलींचा उत्सव देऊळ आळीकरांचा मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये त्यांना टिपायचं आहे आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती लाईव्ह केलं पाहिजे. गजर माऊलींचा उत्सव देऊळ आळीकरांचा.
पेटली 16 पंढरपूर साक्षात होळीची पट्टीमध्ये आपण या ठिकाणी पट्टी पंढरपूर रोड या ठिकाणी त्यांनी हजेरी लावलेली आहे. आणि हे गदा काय सांगा, हा गजर माऊलींचा देऊळ उत्सव हा देऊळ आळीकरांचा सोहळा रोडकरांचा. पहिलं हे तुम्ही जे सादरीकरण बघताय ते देऊळआळीचं आहे आणि यात वारकरी संप्रदायाचं सादरीकरण ते करतायत आणि यात माझे स्वतःचे 2 दाजी पण आहेत. सो छान वाटतंय. खूप उत्तम असा हा जत्रेचा कार्यक्रम आहे असं मी म्हणेन. स्वतः विठू माऊली भक्ताच्या भक्ताला दर्शन देण्यासाठी उपस्थित आहेत. आपल्या डोळ्यांनी पाहिजे या देऊळआळीमधल्या ज्या बायका आहेत, ज्या वारकरी संप्रदायाचं सादरीकरण करतायत, तर त्या तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे दिंडी घेऊन आलेल्या आहेत. सो आता त्या त्यांचं सादरीकरण करणार आहेत. हनुमानाला विनंती करतो की आपण आपल्याला मारता आला तर बघायचा आहे. आपली आज शनिवार आहे आणि आपली आज जयंती आहे. आपण होळीच्या पट्टीमध्ये राऊंड मारायचा एक छोटासा राऊंड आपण या ठिकाणी मानायचा. हनुमानचे प्रभू रामचंद्रजीचे चला एका दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये एवढं चांगलं काम होतं. 15 दिवसामध्ये हे काय करू शकतात याचा विचार आपण करायचा. तुमच्या पाठीमध्ये नवनिर्मित कोल्हापूरची आणि त्याच्यातून सूर्यदादा खूप मेहनत करते. सर्वांनी आपण ट्रीप ऐकूया. आम्ही पण ठरतो तुम्ही सर्वांनी ट्रीप ऐकूया. धन्यवाद.
सोंग आलेला आहे त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी चित्रपटीकरता विनंती करतो की आपल्या टीमचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण करायचं. मजा आली. रामाच्या पारी उजनाल आभाळ रामाच्या पारी अन गाव जागवत आले वासुदेवाची स्वारी गाव जागवत आले वासुदेवाची स्वारी लागलं मुरळीला त्या माझ्या लागलो भाग्याला सदानंदाला अळू सदानंदाला सदानंदाला अळू सदानंदाला लागलं मुरळीला जमाला लागलं भाग्याला शेजारीनं बरं नाही केलं ग बया शेजारीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग पंढरीला नेलं ग बया तिला पंढरीला नेलं ग बया ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची आमचा आहे बाळा ही आमची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्य हजर पटकाची राष्ट्रभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ही माय मराठी आमची सर्वांना थोडा थोडा वेळ मिळणार आहे. आता मारुती मित्र मंडळ या ठिकाणी सादर करणार आहे आणि आपला माऊली पुढे जाऊ द्या. थोडंसं माऊली आपली थोडी पुढे जाऊ द्या आणि आपली वारी आहे आपली दिंडी आहे आपला सोहळा आहे तो पुढे जाऊ द्या. आपली पाठीमागे पुढे रिगावण आहे त्याच्या पाठीमागे आपण थोडं हळूहळू चालत जायचं आहे म्हणजे दिंडी